नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकाच इमारतीत राहत होते। गुरुवारी आरोपीने मुलीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर गळा आवळून हत्या केली। पोलिसांनी नोंदवले की पीडित 9 वर्षाची मुलगी स्थानिक गावकऱ्याच्या मालकीच्या 3 मजली इमारतीत भाड्याच्या फ्लॅटच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होती। ती तिची बहीण आणि यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या आई वडिलांसोबत राहत होती। 42 वर्षीय आरोपी अभय यादव हा तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता। विवाहित 2 मुलांचा बाप यादव हा मूळचा रहिवासी असून तो यंत्र मागावर काम करतो व एकटाच राहत होता। गुरुवारी दुपारी मुलगी घरी असताना तिचे वडील जेवणासाठी घरी आले। दुपारचे जेवण आटोपून ते कामावर परतले आणि सायंकाळी 7 वाजता परत आले असता मुलगी बेपत्ता असल्याचे समजले। कुटुंबियांनी इमारतीच्या खाली मुलीचा शोध सुरू केला। ती न सापडल्याने त्यांनी इमारतीतच शोधाशोध सुरू केली। वडील तिसऱ्या मजल्यावर गेले असता दरवाजा बाहेरून बंद पण कुलूप नसलेला दिसला। त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांना त्यांची मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली। त्यानंतर कुटुंबियांनी तिला IGM रुग्णालयात नेले आणि पोलिसांना माहिती दिली। पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अधिक तपास केला। अभय यादव राहत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत मुलीचा शोध लागल्यापासून तो घटनास्थळावरून बेपत्ता असल्याने साहजिकच संशय त्याच्याकडे निदर्शनास आला। अधिक तपासात यादव याने मुलीच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात अनेक दिवस चॉकलेटचे आमिष दाखवल्याचे उघड झाले। आम्ही एक टीम तयार केली आणि तांत्रिक तपशील आणि मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने आरोपी सापडला, शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले। आम्ही आरोपीला अटक केली आहे, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याने हाताने मुलीचा गळा दाबून खून केला। त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत आणि या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी दोघांची वैद्यकीय तपासणी करत आहोत, असे गायकवाड पुढे म्हणाले। धन्यवाद। वसईहून मी शैनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।